पुण्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे। अनेक भागात रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे। अग्निशमन दलाच्या सहकार्यानं इथल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे। सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 2 तुकड्या आणि लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे, तर वारजे भागात एनडीआरएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे। गेल्या 24 तासात मुळशी तालुक्यातल्या ताम्हिणी परिसरात 556 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। आज सकाळी 6 वाजेपर्यंत पानशेत धरण 76%, वरसगाव 63%, टेमघर 57%, तर खडकवासला धरण 100% भरलं असून खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुळशी धरणातून मुळा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे। धरणातून दुपारी 2 वाजता 2500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे नदीपात्रात कुणीही उतरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे। ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं आहे। डेक्कन परिसरातल्या पुलाची वाडी या भागात विजेचा धक्का लागून 3 जणांचा मृत्यू झाला, तर मुळशी इथं दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे। पर्यटनाला येणाऱ्या नागरिकांनी भुशी डॅम परिसर, लायन्स पॉइंट, पवना धरण, कुंडमळा परिसर, मुळशी तालुक्यातल्या धोकादायक पर्यटन स्थळ आणि इतर धोकादायक ठिकाणी पर्यटनाला जाण्याचं कटाक्षानं टाळावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत। हवामान विभागानं पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानं आज पुण्यातल्या शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी केलं आहे। पुण्याचे आमचे प्रतिनिधी रोहन गवळी यांनी तिथल्या परिस्थितीबाबत अधिक माहिती दिली आहे। पुण्यामध्ये पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे नागरिकांचा खोळंबा सुद्धा झालेला आहे। कारण सिंहगड रोड परिसर असेल, पेठांचा भाग असेल, या ठिकाणी नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात त्या भागांमध्ये गेल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। या संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी हे संपूर्ण नियंत्रण ठेवून आहेत। पुणे महानगरपालिकेचं प्रशासन असेल, त्यासोबत आता एनडीआरएफची 2 पथकं ही सिंहगड रोड परिसरामध्ये दाखल झालेली आहेत आणि त्यामुळे तिथं नागरिकांना दिलासा देण्याचं काम सुरू आहे। त्यांना सुरक्षित स्थळी आणण्याचं काम एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे। 40,000 क्युसेक्सनं पहाटे पाणी सोडण्यात आलं खडकवासला धरणामधून आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी सोडलं गेलेलं आहे। पण नागरिकांनी गरज असेल तर बाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। विशेषतः मुळशी धरणाच्या परिसरात 556 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। गेल्या 25 वर्षात इतका पाऊस त्या ठिकाणी पडला नव्हता, पण आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मुळशी धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे आणि हे जे पाणी आहे ते सांगवी परिसरात आल्यामुळे तिथल्याही नागरिकांची अडचण आता वाढलेली आहे। पण प्रशासन त्या पद्धतीनं काम करत आहेत। नुकतंच अजित पवार यांनी सांगितलं आहे की ते आता पुण्याकडे रवाना होत आहेत आणि संपूर्ण परिस्थिती ते इथं आल्यानंतर त्याची चाचपणी करतील। त्यानंतर कोणत्या उपाययोजना गरजेच्या आहेत त्या उपाययोजना करण्याकडे त्यांचा प्रयत्न असणार आहे।